गंध या कार्यक्रमामध्ये मी रुबिना बोरकर परत एकदा तुमचं मनापासून स्वागत करते आहे। या कार्यक्रमामध्ये आपण ऐकत असता बाभ बोरकर यांच्या मला आवडलेल्या कविता। बाकीबाब म्हणजे कविश्रेष्ठ बाभ बोरकर जीवनाच्या प्रत्येक पैलूंना अतिशय मृदुलपणे स्पर्श करत ते त्यांच्या कवितेमधून व्यक्त होत असत। कधी सुख दुःख, कधी आशा निराशा, कधी निसर्ग, कधी अध्यात्म अशा अनेक भावनांना स्पर्श करून त्यांच्या कविता जन्माला येत। जगातली सगळ्यात सुंदर भावना म्हणजे प्रीती भावना। या प्रीतीमधील हर्ष, आनंद, उत्कटता अशा अनेक भावना आपल्या अनेक कवितांमधून बाकीबाबांनी व्यक्त केल्या आहेत। प्रीतीमधील वियोग हा प्रेम करणाऱ्या दोन जीवांना अतिशय दुःख देणारा असतो। उत्कट प्रेम करणाऱ्या दोघांना जेव्हा नशिबाने साथ न दिल्यामुळे दूर जावं लागतं तेव्हा नक्की दोष कुणाला द्यायचा हे कळत नाही। आज आपण बाभ बोरकरांची नश काही ही कविता ऐकणार आहोत। या कवितेमध्ये किती मोठ्या मनाने प्रियकर आपल्या प्रेयसीची समजूत काढतोय ते पहा। प्रेमासारख्या नाजूक भावनेला आईच्या ममतेनी एक पुरुष असूनही बाकीबाबांनी किती मृदुलपणे हाताळलं आहे ते या कवितेमधून आपल्याला दिसून येईल। नसे रोष काही, नसे रोष काही तुझा दोष नाही, नसे रोष काही तुझा दोष नाही, असे सक्त ही प्राप्तनाची तऱ्हा, मला तोडताना तुझे हाल झाले, तयाची नका जाण या अंतरा। या पहिल्या कडव्यामध्ये प्रियकर आपल्या प्रेयसीला सांगतो आहे की हे प्रिये, तू माझ्यापासनं दूर जाते आहेस, याच्या वेदना तुझ्याप्रमाणेच माझ्या सुद्धा अंतःकरणाला होत आहे। तू माझ्यापासनं दूर जाते आहेस याबद्दल मला तुझा अजिबात राग आलेला नाही, कारण यात तुझी काहीही चूक नाही हे मला माहिती आहे। चूक असेलच ती या प्रार्थनाची आहे, या नशिबाची आहे। हे सारे त्या प्रार्थनाचे भोग आहे आणि ते आपल्या दोघांनाही भोगायला लागणार आहे। त्यामुळे मला सोडून जाताना तुलाही अतीव दुःख होत आहे हे मला कळत नाहीये का? दुजांचे दुणे दुःख भोगावयाचे, मिळे भाग्य ज्या या खुजांच्या जगी। दुजांचे दुणे दुःख भोगावयाचे, मिळे भाग्य ज्या या खुजांच्या जगी, तया ये अशी वानगी चाखल्याने, खऱ्या जीवनाची नवी ताजगी। बाकीबाब पुढे आपल्या प्रेयसीला सांगता आहेत की हे जे जग आहे ते भ्रामक समजुतींनी भरलेलं आहे, भ्रामक कल्पनांनी, जनरीतींनी बनलेलं आहे। जनांच्या मनामध्ये प्रेम या संकल्पनेबद्दल फारसे उदात्त विचार नाही। आपल्या प्रेमाला समजून घेणारं या जगात कोणीही नाही। पण हे सखे, हे लाडके, तू दुःख करू नकोस, कारण तुझ्या वाटणीचंही दुःख भोगायला मी तयार आहे। तुझ्या वियोगाचं मलाही अतीव दुःख होत आहे, पण या अशा दुःखाशी गाठ पडल्यामुळे जगण्याचा नवीन अर्थ मला समजू लागलेला आहे। आयुष्यामध्ये आपल्याला आपलं प्रेम मिळालं नाही तरीही ते दुःख उराशी ठेवून आपल्याला पुढे जावंच लागतं। थिट्या जीवनाचा पुरा विटयाया, असा शाप केव्हाही वाटे बरा। थिट्या जीवनाचा पुरा विटयाया, असा शाप केव्हाही वाटे बरा, अनायास जो पाश तोडीत जातो, वराहून तो मोक्षदायी खरा। प्रियकर आपल्या प्रेयसीला म्हणतो आहे, आपलं एकमेकांवरचं प्रेम कितीही उत्कट आणि खरं असलं तरीही त्याचं आयुष्य इतकं क्षणिक आहे ते बघून मला सारखं भरून येतंय। ज्या जगात अशा सात्विक प्रेमाला जागाच नाही त्या जगाचा आता मला उबग आलेला आहे आणि या थिट्या जगाचा कंटाळा यावा यासाठीच आपल्याला वियोगाचा शाप मिळालेला आहे असं मला आता वाटायला लागलेलं आहे।
कारण त्यामुळे या जगाबरोबरचे माझे पाश तुटत चाललेले आहेत. सारं सारं किती क्षणिक असतं याची जाणीव मला होत आहे. आणि अशी भावनांमधली क्षणिकता लक्षात येऊन माझ्या मनाला विरक्ती येऊ लागलेली आहे. एखाद्या सुंदर वरापेक्षा हा वियोगाचा शापच मोक्षदायी ठरणार आहे असं मला वाटायला लागलेलं आहे. प्रेमात ताटातूट झाल्यामुळे या प्रियकराची किती केविलवाणी अवस्था झालेली आहे पहा. बोरकरांनी आपल्या या कवितेमध्ये आपल्या प्रेयसीला धीर देण्यासाठी अशाही परिस्थितीमध्ये तिने कोलमडून जाऊ नये म्हणून आधार देणाऱ्या एका धीरोदात्त प्रियकराचं वर्णन केलेलं आहे. प्रियकर स्वतः विरहाने थकून गेलेला असला तरी आपल्या प्रेयसीची त्याला काळजी वाटते आहे. प्रेयसीच्या होणाऱ्या विरहामुळे त्याला सारं जग मिथ्या वाटू लागलेलं आहे आणि तरीही प्रेयसीच्या मनाला उभारी देण्याचा, प्रेयसीच्या मनाला आधार देण्याचा तो शेवटपर्यंत प्रयत्न करतो आहे. पण अशाही परिस्थितीमध्ये दोघांचाही केलेल्या प्रेमावर विश्वास आणि निष्ठा आहे. वियोग झाला आहे, प्रेयसीला प्रियकर समजावतो आहे. आता शेवटच्या कडव्यामध्ये किती सुंदरपणाने दूर गेलो तरीही आपल्यामधलं प्रेम कमी होणार नाही याची सूचक जाणीव बाकी बाप म्हणजेच प्रियकर आपल्या प्रेयसीला करून देत आहेत. कशी ते पहा. वृथा बोल लावू नको गे स्वतःला, वृथा बोल लावू नको गे स्वतःला, व्यथेचा पुरा ठाव घेई जरा. वृथा बोल लावू नको गे स्वतःला, व्यथेचा पुरा ठाव घेई जरा. चिऱ्या खालुनी अमृताचा स्वयंभू, चिऱ्या खालुनी अमृताचा स्वयंभू, कृपाळूपणे एक वाहे झरा. किती सुंदर आपल्या प्रेयसीला आपलं प्रेम अमर आहे याची प्रियकर जाणीव करून देतोय. प्रियकर म्हणतोय, हे प्रिये, तू स्वतःला विनाकारण दोष देऊ नकोस. वियोगाचं दुःख दोघांनाही होत असलं तरी तुला एक गोष्ट ध्यानात आली आहे का? तुझ्या व्यथेचा तू जर मागोवा घेत गेलीस तर तुझ्या एक गोष्ट नक्कीच ध्यानात येईल की जगाच्या पाठीवर आपण एकमेकांपासून कितीही दूर गेलो तरी एकाच्या हृदयातून झिरपणारं दुसऱ्याबद्दलचं प्रेम कधीही कमी होणार नाही. परस्परांबद्दलची माया, सहानुभूती, आपलेपणा, प्रेम, सन्मान या गोष्टी कधीही कमी होणार नाही. जसं एखाद्या दगडातून, खडकातून झरा वाहत असतो त्याप्रमाणे आपल्या दोघांच्या हृदयामध्ये, मनामध्ये एकमेकांचं प्रेम असंच कायम राहणार आहे. आणि असं हे अमृतरूपी प्रेम एकमेकांना कायम मायेचा ओलावा देणार आहे. बाकीबाप म्हणतात, वियोगाच्या विषाचे कितीही प्याले आपण प्यायलो तरीही आपल्या प्रेमाला मृत्यू नाही. ते अमृताप्रमाणे अमर आहे. आणि असं हे प्रेम कायम स्वरूपी, स्वयंभू आणि कृपाळूपणे आपल्या एकमेकांच्या हृदयातून झिरपत राहणार आहे एकमेकांसाठी. नसे रोष काही तुझा दोष नाही, असे सक्त ही प्रार्थनाची तऱ्हा. मला तोडताना तुझे हाल झाले, तयाची नका जाण या अंतरा. दुजांचे दुणे दुःख भोगावयाचे, मिळे भाग्य ज्या या कुजांच्या जगी. तया ये अशी वानगी चाखल्याने, खऱ्या जीवनाची नवी ताजगी. थिट्या जीवनाचा पुरा विटयाया, असा शाप केव्हाही वाटे बरा. थिट्या जीवनाचा पुरा विटयाया, असा शाप केव्हाही वाटे बरा. अनायास जो पाश तोडीत जातो, वरा भूनी तो मोक्षदायी खरा. वृथा बोल लावू नको गे स्वतःला, व्यथेचा पुरा ठाव घेई जरा. वृथा बोल लावू नको गे स्वतःला, व्यथेचा पुरा ठाव घेई जरा.
चिऱ्या खालुनी अमृताचा स्वयंभू कृपाळूपणे एक वाहे झरा. चिऱ्या खालुनी अमृताचा स्वयंभू कृपाळूपणे एक वाहे झरा. एक वाहे झरा. रसिक हो, आज बाकीबाबांची मी तुम्हाला नसे रोष काही ही कविता वाचून दाखवली. कशी वाटली? अवश्य